गोरं होण्यासाठी, गोरं दिसण्यासाठी फेअरनेस क्रीमच्या जाहिरातबाजीला भुलणं छत्रपती संभाजीनगरमधल्या काही जणांना चांगलंच महागात पडलंय। आपला रंग उजळावा यासाठी काही मंडळींनी थेट मेड इन पाकिस्तान फेअरनेस क्रीमची खरेदी केली। पण हे क्रीममुळे गोरेपणा तर दूरच राहिला, पण हे क्रीम वापरणाऱ्यांच्या थेट किडनीवरतीच गंभीर परिणाम झालाय। खरं तर पाकिस्तानात येणाऱ्या क्रीमवरती, वस्तूंवरती केंद्र सरकारनं बंदी घातली आहे आणि असं असतानाही संभाजीनगरच्या सिटी चौक परिसरात या गोरेपणाच्या क्रीमची सर्रास विक्री होत असल्याचं उजेडात आलंय। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 60,000चा मुद्देमाल जप्त केला। शहरातल्या हायलाइट कलेक्शन, ओम ट्रेडर्स आणि फलक एम्पोरियम या दुकानामधनं हर्बल क्रीम, सिरम आणि साबण पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणी पोलिसांचा अधिकचा तपास सुरू असून या विक्री पाठीमागची साखळी शोधण्याचा पोलिसांचा मानस आहे। तर पोलिसांनी मेड इन पाकिस्तानच्या कोणकोणत्या क्रीम जप्त केल्या यावरती आपण एक नजर टाकूया। मलिका क्रीम, झलक क्रीम, गोरे क्रीम, गोल्डन पर्ल क्रीम, चांदनी क्रीम, अजूबा क्रीम, फेस फ्रेश क्रीम, नूर हर्बल क्रीम आणि न्यू फेस ब्युटी क्रीम हे पोलिसांनी जप्त केलंय। तर ज्यांना या क्रीमचे साईड इफेक्ट जाणवले त्या तक्रारदारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, काय सांगितलंय तेही पाहूया। 7-8 महिने मी ही क्रीम लावली, मी आणि माझ्या भावाने, आणि सडनली मग आमच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या। माझ्याही दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या आणि माझ्या भावाच्याही दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या। 2 वर्ष ट्रीटमेंट केल्याच्या नंतर आम्हाला कळालं की याचं जे कॉज आहे ती गोरी होण्याची क्रीम आहे। जेव्हा हे कळालं तर अक्षरशः आमच्या पायाखालून जमीन सरकली होती। 1,000 रुपयाला ती नाईट क्रीम होती अगोदर, आणि वेगळ्या वेगळ्या नंबरच्या होत्या, 1 ते 9 पर्यंत नंबर असायचे, आणि मग स्किन टाईपच्या हिशोबाने ते लोक द्यायचे। तर आम्ही सुद्धा मित्रांच्या हिशोबाने, मित्रांच्या सांगण्याप्रमाणे ते क्रीम लावली आणि त्याचा खूपच वाईट परिणाम आमच्यावर झाला। जवळजवळ हजारो, म्हणजे 500-700 पेशंट तर 100% तुम्हाला मिळतील ज्यांच्या किडन्या आता खराब झाल्या असतील। आणि या सगळ्या प्रकारावरती किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर श्री गणेश बर्नेला यांनी त्यांचं एक्सपर्ट मत व्यक्त केलं आहे। मी साधारणतः एक 10-12 पेशंट्सला असं बघितलं आहे ज्यांनी कॉस्मॅटिक्स लावल्यानंतर त्यांना शरीरावर सूज येणे आणि लघवीमध्ये प्रोटीनचं लीक खूप जास्त होणे असं आढळून आलं। आम्ही जेव्हा यांचं बायोप्सी केलं त्याच्यामध्ये मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी असा नावाचा एक आजार आढळून आला, आणि ते बरं करण्यासाठी लोकांना 6 महिने ते 1 वर्षापर्यंत औषध घ्यावं लागतं। तर असे प्रोडक्ट माझ्या निदर्शनात आढळून आले की ज्याच्यामुळे असे प्रोडक्ट रेग्युलर लावल्यामुळे, ज्याचं कुठलंही सायंटिफिक बेसिस नाही आहे आणि जे ओव्हर काउंटर विकल्या जातात, याच्यामुळे लोकांना किडनी आजार आणि प्रोटीन लीकचा आजार हा आम्हाला आढळून आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।